नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि कॉलोनियल इंडियामधले जे महत्त्वाचे ॲक्ट्स होते त्याची आपली सिरीज आपण सुरू केलेली आहे. तिच्यातलं हे तिसरं लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण पिट्स इंडिया ॲक्ट ऑफ 1784 आणि ॲक्ट ऑफ 1786 हे दोन कायदे बघणार आहोत. आधीचे कायदे तुम्ही बघितले नसतील तर ते लेक्चर्स बघून घ्या. आणि हे खूप महत्त्वाचे आहेत आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी ज्या बीट्स महत्त्वाच्या आहेत त्या आपण डिस्कस करतोय. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात पिट्स इंडिया ॲक्ट ऑफ 1784. आता पिट्स इंडिया ॲक्ट ऑफ 1784 याला पिट्स इंडिया ॲक्ट असं का म्हटलं जातं? कारण तत्कालीन जे पंतप्रधान होते ब्रिटनचे, त्यांचं नाव होतं विलियम पिट. ओके, तर पंतप्रधानाच्या नावाने तो कायदा त्यावेळेस आला, त्यांनी आणला आणि त्याच्यामुळे याला पिट्स इंडिया ॲक्ट 1784 असं म्हटलं गेलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, कुठलाही कायदा ज्या वेळेस येतो त्या कायद्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर हे एक महत्त्वाचं असतं. तर हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जे होते तर दोन गोष्टी हिच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. पिट्स इंडिया ॲक्टचं महत्त्व काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या काही कंपनी टेरिटरीज होत्या भारतामध्ये, या ज्या कंपनी टेरिटरीज आहेत, म्हणजे कंपनीने जो भूभाग वगैरे हस्तगत केलेला होता भारतामध्ये, त्यांचं साम्राज्य जे काही पसरवलं होतं, तर या कंपनी टेरिटरीजला फर्स्ट टाईम पहिल्यांदाच काय संबोधलं गेलं या कायद्यामध्ये? ब्रिटिश पोजेशन्स इन इंडिया. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथून ब्रिटिश पार्लमेंट कंपनीचे अधिकार कमी करून स्वतःचं जे काही डॉमिनन्स आहे ते दाखवायला त्यांनी सुरुवात केली. सो ब्रिटिश पोजेशन्स ऑफ इंडिया असं संबोधलं गेलं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरा हिच्यातला जो मुद्दा होता महत्त्वाचा, तो मुद्दा होता की ब्रिटिश गव्हर्नमेंट जे होतं त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला सुप्रीम कंट्रोल दिला गेला. कुणावर? ब्रिटिश गव्हर्नमेंटला सुप्रीम कंट्रोल. हा सुप्रीम कंट्रोल जो होता म्हणजे सर्वोच्च, जे सगळं नियंत्रण जे करणार होतं ते ब्रिटिश गव्हर्नमेंट करणार होतं. कुणावर? कंपनी अफेअर्स इन इंडिया, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही बाबी असतील भारताच्या बाबतीत त्या सर्वांवर सुप्रीम कंट्रोल, सर्वोच्च ऑथॉरिटी जी आहे, ओके, तर ती आली, ती म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट. कारण ब्रिटिश गव्हर्नमेंटला कळलं होतं की भारतामध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत, म्हणजे इन केस ऑफ वेल्थ आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामुळे ते कंपनीत मोठ्या प्रमाणावर करप्शन आणि कंपनी या सगळ्या गोष्टी करत होती. आणि त्या केसमध्ये मग ब्रिटिश गव्हर्नमेंटनी सुप्रीम कंट्रोल घेतला स्वतःकडं. सो पिट्स इंडिया ॲक्टचे हे दोन महत्त्वाचे ॲस्पेक्ट आहेत. हे सोडून या ॲक्टमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींच्या तरतुदी करण्यात आल्या त्या आपण बघणार आहोत. त्या तरतुदींमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय होती ती बघूया. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की कंपनीचे कमर्शियल आणि पॉलिटिकल जे काही फंक्शन्स आहेत ते डिस्टिंग्विश केले गेले. सो कमर्शियल अँड पॉलिटिकल फंक्शन्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. ओके, हे कुणाचे होते? ईस्ट इंडिया कंपनीचे फंक्शन्स वेगवेगळे करण्यात आले, डिस्टिंग्विश करण्यात आलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की हे कमर्शियल अफेअर्स कोण बघणार होतं? तर कमर्शियल अफेअर्स बघणारी जी बॉडी होती ती होती कोर्ट ऑफ डिरेक्टर्स. आता बघा, हे कोर्ट ऑफ डिरेक्टर्स आपण बघितले होते 1773च्या कायद्यामध्ये. कोर्ट ऑफ डिरेक्टर्स काय होतं? तर ही कंपनीची एक बॉडी होती की जी कंपनीचे अफेअर्स, मग रिव्हेन्यू असेल, बाकी सगळ्या मिलिटरी अफेअर्स असतील, त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे. सो कोर्ट ऑफ डिरेक्टरला कमर्शियल अफेअर्स जे होते, म्हणजे जो काही व्यापार कंपनी करत होती त्या संबंधीचे जे काही अधिकार होते ते कोर्ट ऑफ डिरेक्टर्सकडे दिले गेले. पण पॉलिटिकल अफेअर्स जे आहेत त्याच्यासाठी एका नवीन बॉडीची यांनी स्थापना केली आणि त्या बॉडीचं नाव होतं बोर्ड ऑफ कंट्रोल. ओके, सो हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, बोर्ड ऑफ कंट्रोल. तर बोर्ड ऑफ कंट्रोलची पॉलिटिकल जे काही फंक्शन्स होते ते बघण्यासाठी एक नवीन बॉडी ही आली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मग आता बघा इथं दोन वेगवेगळे फंक्शन्स तुम्हाला दिसत आहेत, एकीकडं कमर्शियल, एकीकडं पॉलिटिकल. आणि कमर्शियलला कोर्ट ऑफ डिरेक्टर्स बघणार, पॉलिटिकलला बोर्ड ऑफ कंट्रोल बघणार. यालाच काय म्हटलं गेलं? ही जी सिस्टीम होती याला, ह्या दोन्ही सिस्टीम ज्या तुम्हाला समोर दिसत आहेत याला म्हटलं गेलं डबल गव्हर्नमेंट. तर हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यातला आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ डबल गव्हर्नमेंट. ओके, कारण दोन पद्धतीने गोष्टी वर्क होणार होत्या. तर हे एक महत्त्वाचं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की बोर्ड ऑफ कंट्रोल जे होतं त्या बोर्ड ऑफ कंट्रोलला दुसरे जास्तीचे अधिकार अजून काय दिले गेले होते की जे सिव्हिल आणि मिलिटरी अधिकार असतील आणि रिव्हेन्यू जो काही होता ब्रिटिश पोजेशनचा,
ते सगळे बोर्ड ऑफ कंट्रोलकडे ह्या गोष्टी आल्यात. मग आता याच्यामध्ये बघा काय काय गोष्टी बोर्ड ऑफ कंट्रोलला मिळाल्यात. तर बोर्ड ऑफ कंट्रोलकडं काय काय आहे ते लक्षात ठेवा, MCQ साठी खूप महत्त्वाचं आहे. सिव्हिल, मिलिटरी आणि रिव्हेन्यू मॅटर्स ऑफ कंपनी. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीमध्ये जर कुठलीही नागरी बाब सिव्हिल जी असेल किंवा कुठलीही मिलिटरी बाब असेल किंवा जो काही महसूल येतोय रिव्हेन्यू, या सगळ्या गोष्टींचे अधिकार कुणाला दिले गेले तर ते बोर्ड ऑफ कंट्रोलला दिले गेले. सो या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की ज्या बोर्ड ऑफ कंट्रोलकडं गेल्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती ह्या सर्व याच्यामध्ये ती म्हणजे काय की जी गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती बघा. आपण 1773च्या कायद्यामध्ये बघितलं होतं गव्हर्नर जनरलची काउन्सिल. ही गव्हर्नर जनरलची काउन्सिल 1773च्या कायद्यात सांगितलं होतं की हिच्यामध्ये 4 मेंबर्स होते आणि 4 मेंबर्स जे होते ते गव्हर्नर जनरलला असिस्ट करणार होते, म्हणजे त्याला मदत करणार होते. आता काय केलं हिच्यामधून या कायद्यामध्ये 1784चा जो पिट्सचा कायदा आहे, एक मेंबर मायनस झाला, संख्या कमी करण्यात आली आणि मेंबर किती झाले 3 मेंबर झाले. ओके, आता हे 3 मेंबर झाले आणि हिच्यामध्ये इन्क्लुडिंग कमांडर इन चीफ हे जे 3 मेंबर्स होते याच्यात कोण होता, एक कमांडर इन चीफ. आता कमांडर इन चीफ हे पद काय आहे की कमांडर इन चीफ म्हणजे की जे काही ब्रिटिश क्राऊन आर्मी होती त्याचा जो हेड होता तो म्हणजे कमांडर इन चीफ. सो ब्रिटिश क्राऊन आर्मीचा हेड. ओके, ब्रिटिश क्राऊन आर्मी. आता याच्यामध्ये सिंपल एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की एकतर काउन्सिल कमी झाली आणि काउन्सिलमधला एक पद कमी झाला, म्हणजे एक मेंबर कमी झाला. 3च मेंबरची काउन्सिल होती आणि त्या 3मध्ये कमांडर इन चीफ होता जो ब्रिटिश क्राऊन आर्मीचा हेड होता गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये. तर हे याच्यातलं एक महत्त्वाचं हे होतं, तर ते एक लक्षात ठेवा. सो पिट्स इंडिया ॲक्टच्या बाबतीमध्ये ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत. आता यालाच जोडून आपण पुढला ॲक्ट जो डिस्कस करणार आहोत तो ॲक्ट ऑफ 1786. आता हा ॲक्ट ऑफ 1786 जो आहे याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे काय की हा कमांडर इन चीफचा तुम्हाला तिथं रेफरन्स येणार आहे, म्हणून हे कायदे आपण दोघं बरोबर अभ्यासतो आहोत. तर ते एक बघूयात. ॲक्ट ऑफ 1786. ॲक्ट ऑफ 1786 मध्ये काय झालं की 1786 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस. ओके, आपण एक काम करूयात, हे जी लोक आहेत सगळी गव्हर्नर जनरल वगैरे महत्त्वाचे ते पण आपण एकदा रिवाईज करूयात जेणेकरून तुमच्या अजून गोष्टी क्लिअर होतील. 1786 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस जो होता तो गव्हर्नर जनरल म्हणून त्याची अपॉइंटमेंट करण्यात आली. पण लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या 2 कंडिशन होत्या की ठीक आहे तुम्ही म्हणताय की मी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून तिथं जाणं अपेक्षित आहे, ठीक आहे ॲक्सेप्टेड, पण 2 कंडिशन्स आहेत. कंडिशन अप्लाय है ना, आजकाल सेल बरेच सुरू आहे त्याच्यावर स्टार मार्क असतो बघा, कंडिशन अप्लाय. त्या 2 कंडिशन काय होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट होती पॉवर टू ओव्हरराईड गव्हर्नर जनरल काउन्सिल. ओके, पॉवर टू ओव्हरराईड गव्हर्नर जनरल काउन्सिल ऑब्वियसली इन स्पेशल केस. आणि दुसरी होती, आपण या दोघी गोष्टी समजून घेऊयात, ही शुड ऑल्सो बी द कमांडर इन चीफ. म्हणजे त्याला हे पण पद पाहिजे होतं कमांडर इन चीफ. ओके, 2 महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी डिमांड केल्यात बघा. आता हे काय प्रकरण आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गव्हर्नर जनरलची काउन्सिल काय करायची, असिस्ट करायची, एखादा निर्णय घ्यायचा आहे. तर यांनी एक गोष्ट समोर ठेवली की जर एखादी स्पेशल सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनमध्ये गव्हर्नर जनरलची काउन्सिल जी आहे जिच्यामध्ये 73 नुसार किती मेंबर होते 4, त्याच्यानंतर 1784 मध्ये मेंबर झाले 3, त्याच्यात एक कमांडर इन चीफ होता. ओके, आता यांनी काय केलं की स्वतःलाच कमांडर इन चीफ हे पद मला पाहिजे बहाल का, म्हणजे गव्हर्नर जनरल बरोबर मीच कमांडर इन चीफ असणार, प्लस ही जी काउन्सिल आहे 3 मेंबरची, या काउन्सिलचा जर एखादा सल्ला असेल, शिफारस असेल किंवा एखाद्या याच्यामध्ये त्यांनी एखादी गोष्ट सुचवली असेल, ती जर मला योग्य वाटत नसेल तर त्या केसमध्ये तो जो निर्णय तो मी बाजूला ठेवणार आणि स्वतःच्या याच्यानुसार डिस्क्रिशन, विशेषाधिकार जसं गव्हर्नरच्या बाबतीत असतं सेम त्या पद्धतीने की गव्हर्नर जनरलचे जे काही काउन्सिलचे जे काही अधिकार हे आहेत, सजेशन्स आहेत, त्याला मी बाजूला ठेवणार. तर या 2 कंडिशन यांनी समोर ठेवल्या होत्या आणि या 2 कंडिशनच्या बेसिसवर त्याने सांगितलं तुम्हाला हे ॲक्सेप्टेड असलं तर मला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे पद घ्यायला काही हरकत नाही. आणि 1786चा ॲक्ट एवढंच सांगतो की मग ती सगळी जी काही ब्रिटिश सिस्टीम होती आणि कंपनी अँड ऑल दॅट दे सेड
येस, की चालेल, तुम्ही म्हणता ते आम्हाला मान्य आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही हे पद ग्रहण करा आणि या दोन्ही गोष्टी ॲक्सेप्टेड झाल्या. सो इथून पुढं जो आहे की गव्हर्नर जनरल हाच कमांडर इन चीफ झालेला आहे. तर येत्या काळामध्ये अजून पुढचे कायदे बघूयात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.